ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणला जातो. अध्याय 6. विधवा पुनर्विवाह, एका क्रांतीचा सूत्रपात. आता बोलूया की सती प्रथेचे प्रचलन का वाढत होते. तर याच्या मागे सर्वात मोठे कारण म्हणजे विधवांची सामाजिक दशा हे होते. आततायी मुस्लिम राजवटीत बालविवाह वाढले, जेणेकरून मातापिता लवकर आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हावेत आणि मुस्लिम गुंडे देखील कुमारी मुलींना उचलून घेऊन जाण्यात विश्वास करत असत. मृत्यू दर अधिक असल्या कारणाने बहुधा मुलाचा मृत्यू झाल्यावर त्या मुलीला बालविधवा म्हटले जात असे. तिला हिंदू अंधविश्वासामुळे अशुभ पनौती मानले जात असे. त्यामुळे कुटुंबीय न सुखाने राहू देत होते, न सुविधा देत होते. अशा जीवनापेक्षा तर मरून जाणे बरे असे वाटायचे. ह्याचा फायदा घेऊन मुस्लिम अशा विधवांशी विवाह करण्यासाठी प्रपंच करू लागले, ज्यामुळे समाजाने बालविधवांना मारून टाकणे अधिक योग्य समजले. अशाच प्रकारे सती प्रथा प्रारंभ झाली. धर्माच्या नावावर सती प्रथेचे महिमा मंडन केले जाऊ लागले. जे मारू इच्छित नव्हते ते घरीही ठेवू इच्छित नव्हते. त्यांनी वृंदावन इत्यादी ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये देवदासी बनवून पाठवणे सुरू केले. आकाशातून पडले पण खजुरात अडकले अशी गती झाली. तेथून वाचलेली मुलगी येथे शोषणापासून वाचू शकली नाही. दयानंदांनी विधवांच्या याच दुर्दशेवर आपले अश्रू ढाळले होते आणि हेच देशाच्या दुर्गतीचे कारण मानले होते. महर्षी दयानंदांनी याबाबत अत्यंत करुण शब्दांत सांगितले आहे. त्यांच्या एकेका शब्दावर आर्य समाजाच्या लाखो अनुयायांनी कार्य सुरू केले. समाजात विधवांची जी स्थिती होती त्यात त्यांच्या विवाहाबाबत कोण बरे विचार करू शकत होता. सती प्रथेच्या विरुद्ध कायद्याचे निर्माण तर राजा राम मोहन राय यांच्या सहयोगाने व प्रयत्नांनी झालेले होते, परंतु सामाजिकतेमध्ये लागू करणे तोपर्यंत शक्य नव्हते जोपर्यंत बालविधवांच्या पुनर्विवाहाला समाज स्वीकारत नाही. बोलायला तर ही बाब सिद्धांततः चांगली वाटते, पण प्रश्न आहे की विवाह कोण करेल. आजही हे काही सोपे काम नाही. 150 वर्षांपूर्वीच्या स्थितीचा अंदाज घेणे कठीण नाही, परंतु आर्य समाजाने याकरिता विराट आंदोलन उभे केले. एका आर्य व्यक्तीने संकल्प घेणे सुरू केले, मी आपल्या एका मुलाचा विवाह एखाद्या विधवेशीच करीन. विचारपूर्वक डोळे बंद करून चिंतन करून पहा. हे बोलणे किती कठीण होते आणि निभावणे किती कठीण. परंतु सर्व आर्यांनी संकल्पित होऊन समाजाच्या सर्व अनिष्ट रूढी व बंधने तोडून हा संकल्प पार पाडला देखील. आर्य समाजाचे विधवा विवाह आंदोलन कशा प्रकारे प्रभावी होते, एक उदाहरण आपण मुंशी प्रेमचंद यांचेच घ्या. प्रसिद्ध साहित्यकार मुंशी प्रेमचंद यांनी सुद्धा समाजाच्या परिवर्तनकारी यज्ञात स्वतःची आहुती देत समाजाच्या प्रवाहाच्या विपरीत जाऊन एका बालविधवेशीच विवाह केला. सामाजिक बहिष्कार झाला, जुलूम अत्याचार झाले, परंतु संकल्प पूर्ण केला. एक करून हजारोंनी विधवांशी विवाह केले. परंपरा तुटल्या. तेव्हाच सतीप्रथा थांबली. विधवांच्या जीवनातून काळा अंधार दूर झाला. नवी आभा, नवी किरणे दाखवली आर्य समाजाने. समाजाचे वातावरण बदलले. काय केवळ विधवा विवाह करण्याच्या संकल्पानेच हे आंदोलन पूर्ण झाले? नाही. वास्तविक याकरिता आर्य समाजाने अनेक कायदेशीर लढाया लढल्या. आर्य समाज मुरादाबादचे कार्यकर्ते वकील पंडित सोमदेव शास्त्रींनी 1935 ते 1942 पर्यंत हिंदू विवाह कायदा बनवून घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढली. परंतु महत्त्वाचे हे आहे की तिच्या विरोधात समोर वकील अब्दुल सज्जाद लढत होते, ज्यांना आमच्या धर्माच्या ठेकेदारांनीच पैसे देऊन उभे केले होते. कारण या कायद्यामुळे दोन्ही मार्ग बंद होणार होते.
मंदिरात देवदासीच्या रूपात बालविधवांची जाण्याचा मार्ग आणि या बालविधवांना पळवून मुस्लिमांकडून विवाह करून घेण्याचा मार्ग. विचार करा आर्यांच्या त्यावेळच्या संघर्षाचा. दयानंदांच्या आगमनापूर्वी कोणी विधवा विवाह करण्याचा विचार जरी केला तरी समाजाचे लोक एकत्र येऊन विरोध करत असत. आणि आज अशी एखादी घटना घडल्यास लगेच तिचा पुनर्विवाह करण्यासाठी सर्व समाज सहाय्यक होत आहे. हीच तर आहे परिवर्तनाची क्रांती.